रायगडच्या माणगावमध्ये बल्क ड्रग्ज प्रकल्प येत आहे। यामध्ये रासायनिक आणि औषध निर्मिती क्षेत्रातील कारखाने उभे राहणार आहेत। या प्रकल्पामुळे परिसरात होणारे प्रदूषण हा मुद्दा लक्षात घेऊन येथील 11 ग्रामपंचायतील ग्रामस्थ एकवटले असून त्यांनी या बल्क ड्रग्ज प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे। प्रदूषणकारी कारखान्यांऐवजी इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योग येथे आणावेत अशी मागणी बल्क ड्रग्ज पार्क विरोधी संघर्ष समितीमार्फत करण्यात येत आहे। आज आम्ही उपविभागीय अधिकारी माणगाव यांच्याकडे जे निवेदन दिलं आहे ते या संदर्भात आहे की गेली 10-15 वर्षापासून माणगाव तालुक्यामध्ये 21 गावांमध्ये DMIC अंतर्गत जमिनीचं ॲक्विजिशन झालं आणि त्यावेळेला आम्हाला पूर्णपणे सरकारी अधिकारी असतील, MIDCचे अधिकारी असतील किंवा इथले स्थानिक आमदार खासदार असतील यांनी पूर्ण आश्वासित केलं की इथे कोणत्याही प्रकारची केमिकल किंवा रासायनिक कंपनी येणार नाही। परंतु आज ज्या वेळेला MIDC कडून प्लॅन प्रदर्शित झाला त्या प्लॅनमध्ये 2500 एकर जागा ही बल्क पार्कसाठी ॲक्विजिशन करण्यात आलेली आहे। याचा अर्थ इथे केमिकल मिश्रित कंपन्या ह्या 100% त्यांनी घोषित केलेल्या आहेत आणि त्याचा निषेध म्हणून किंवा त्या आमच्याकडे येऊ नयेत म्हणून सर्व 21 गावातील शेतकरी बांधव सगळे एकत्र आलेले आहेतच, पण त्यासोबत आजूबाजूच्या सर्वच गावांनी आम्हाला केमिकल कंपन्या नकोत, अखंड तालुक्यात केमिकल कंपन्या नकोत म्हणून पाठिंबा दिलेला आहे। आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे बल्क पार्क तर आम्ही स्वीकारणार नाहीच, परंतु इतर कोणत्याही केमिकल कंपन्या आमच्या भागात नकोत म्हणून आम्ही आज सर्व शासकीय अधिकाऱ्यांना, आत्ता उपविभागीय अधिकाऱ्यांना देत आहोत, थोड्या वेळाने आम्ही अलिबागला जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत, नंतर MIDCचे RO साहेबांना देणार आहोत, नंतर तिथून आम्ही अंधेरी या ठिकाणी MIDCचे शिवसाहेबांना निवेदन देणार आहोत। या अगोदर आम्ही मंत्री भरतशेठ गोगावले यांना दिलेलं आहे, त्याचबरोबर आम्ही खासदार तटकरे साहेबांना निवेदन दिलेलं आहे। सर्वप्रथम आम्ही जी लोकशाही मार्गाने जी पद्धत आहे ती अवलंबत आहोत आणि त्यानंतर आम्हाला यश येईल याची खात्री आहे। माणगाव तालुक्यात दिल्ली कॉरिडॉर या कंपनी नजीकच्या काळात सुरू होत आहे आणि पूर्वीपासून या विभागात केमिकल कंपनी येऊ नये या मताशी आम्ही सर्व शेतकरी ठाम आहोत आणि त्या संदर्भात माननीय खासदार यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि खासदार साहेबांनीही कबूल केलेलं आहे का या ठिकाणी कुठलीही केमिकल कंपनी येणार नाही, याची जबाबदारी माझी आहे। आणि जर येत असेल आणि तुम्ही सर्व शेतकरी म्हणत असेल ती आम्हाला नको आहे तर ती बंद करण्याची नैतिक जबाबदारी खासदार म्हणून माझी आहे। दुसरं, माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे आम्ही शेतकरी निवेदन घेऊन गेलो, तेही म्हणले आपल्याकडे केमिकल कंपनी येता कामा नाही, जे महालला केमिकल कंपनी आले त्याचा त्रास काय आम्हाला होतो तो आम्ही सहन करतो आणि निजामपूर भागात कुठल्याही पद्धतीने MIDC प्रदूषण किंवा दूषित कंपनी येणार नाही, कारण पास्कोची देखील आम्हाला अनुभव वाईट आहे। त्यामुळे ह्या विभागात प्रदूषण कंपन्या आम्हाला नको, याच्यासाठी आम्ही सर्व पक्षीय सर्व शेतकरी संघटित झालेले आहोत आणि शासनाला आमची विनंती आहे तर आमच्या विभागात केमिकल कंपनी आम्हाला नको आहे आणि त्या मताशी आम्ही सर्व शेतकरी ठाम आहोत, तरी शासनाने आमचा विचार करावा अशीच आमची शासनाला विनंती आहे।